गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शक्यता आता धूसर होत चालली आहे। अजित पवारांच्या जाण्यानं सगळी राजकीय परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे विलिनीकरणाच्या बैठकांबाबत राष्ट्रवादीचे नेते कानावर हात ठेवतायत। विलिनीकरणाच्या कथित चर्चा ते फेटाळतायत। शरद पवारांसह त्यांचे नेते विलिनीकरणाबाबत आग्रही दिसतायत, पण विलिनीकरण ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये। त्यामध्ये अनेक अडथळे असल्याचं समोर आलंय। राष्ट्रवादी विलिनीकरणाची का रेंगाळली गती? सत्तेचा वाटा की नेत्यांना डिमोशनची भीती? विलिनीकरणात नेमके कोणते अडथळे? राष्ट्रवादी विलिनीकरणाची शक्यता धूसर? आधी महापालिका निवडणूक आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या। महापालिका निवडणुकीत एकहाती प्रचाराची धुरा सांभाळत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे संकेत दिले होते। जिल्हा परिषद निवडणुकीत तर बहुतांश ठिकाणी दोन्ही पक्षाचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढतायत। यातून राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा सुरू झाली। तसं ठरल्याचंही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं सांगण्यात येतंय, पण अजित पवारांच्या अकाली निधनानं विलिनीकरणाला ब्रेक लागल्याचं दिसतंय। यामागे बदललेली राजकीय परिस्थिती यासोबत नेत्यांची भीती कारणीभूत असल्याची चर्चा आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे नेते या विलिनीकरणाच्या मार्गातील सगळ्यात मोठी अडचण आहेत। पहिली अडचण ही शरद पवारांच्या हाती निर्णय अधिकार एकवटण्याची शक्यता आहे। परिणामी अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचं महत्त्व कमी होण्याची भीती आहे। विलिनीकरणामुळे शरद पवारांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांचं महत्त्व वाढण्याची शक्यता आहे। हे अजित पवारांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांसाठी मान्य होणार का, हा मोठा अडथळा आहे। दोन्ही पक्षाचं विलिनीकरण झाल्यास शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना सत्तेत वाटा द्यावा लागणार हेही स्पष्ट आहे। परिणामी आधीच वेटिंगवर असलेल्या अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांची संधी हुकण्याची शक्यता नाकारता येत नाही। विलिनीकरणामुळे सुप्रिया सुळेंचं केंद्रीय राजकारणात वजन वाढणार आहे। असं झालं तर अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचं दिल्लीत महत्त्व कमी होण्याची शक्यता वाढतीये। विलिनीकरणानंतर शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांची पक्षात महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे यामुळे अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचं पक्ष संघटनेतलं महत्त्व कमी होण्याची शक्यता बळावते। या सगळ्या अडचणी अजित पवारांच्या अकाली निधनानं निर्माण झाल्यात। अजित पवार एकटेच विलिनीकरणाच्या बैठकीत असल्यानं आता त्यांच्या पक्षाचे नेते फारसे इच्छुक नसल्याचं दिसतंय। आज पहिल्यांदा आमच्या पक्षातलं किंवा ही जी स्थित्यंतर होती, गटनेता नेमणं किंवा उपमहापौरपद नेमणं, हे मुख्यमंत्रीपद नेमणं हे गरजेचं असल्याकारणाने त्याचा आज निर्णय आला। त्याच्यावरती सविस्तर डिस्कशन दोन्ही परिवारावरती मध्ये होईल आणि तसा निर्णय घेतला जाईल। आज जनतेच्या हितासाठी जे काय असेल तो निर्णय होईल। आपण सगळे तालुक्याच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी एकत्र येऊ, हे दादांचं वाक्य बंधून आजही माझ्या कानी लागते। आणि त्यांनी एवढं सांगितलं की माझे चुलत्यांचं, माझ्या साहेबांचं आज वय झालंय, साहेबांना चालताना त्रास होतो, मला पण ते पाहत नाही। तर आता कुठेतरी आपण साहेबांना पण ह्या वयामध्ये साहेबांबरोबर असणं आपण सगळ्यांनी गरजेचं आहे, हे स्वतः आम्हा सर्वांना अजितदादा पवार साहेबांनी सर्वांना सांगितलं। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र दादांचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही असल्याचं दिसतंय। आम्ही जयंत पाटलांच्या बंगल्यावर बसलो होतो, त्यावेळेला सांगितलं होतं, आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्रपक्षाची चर्चा झाली, माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे। फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा, अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं। आता याला मी जे म्हणतोय त्याला आता पुरावा द्यायचा म्हणलं, मी दादांच्या बाबतीमध्ये खोटं बोलू शकत नाही। बारामतीकरांची अपेक्षा आहे आणि आज दादा हयात असतानाच आम्ही अनेक वेळेला भावना बोलून दाखवल्या की सगळ्यांनी आता एक झालं पाहिजे, एक आलं पाहिजे। आणि त्याच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचीच आता इच्छा झाली होती की आपल्याला एक व्हायचं आहे म्हणून। आता अगोदर 21 तारखेला आम्ही एकत्र बसलो, एकत्र जेवलो, तेव्हा बोलले। 22 तारखेला आम्ही बरोबर होतो, त्यानंतर 23 तारखेला विद्यापीठांवर परत चक्कर मारून मग नंतर निघून गेले त्या ठिकाणी। आणि मात्र
100% की त्यांच्या मनामध्ये होतं की नाही आता हे करूया, सगळं थांबूया बाकीच्या गोष्टी. हे दोनही पक्ष फोडले कोणी? भारतीय जनता पक्षाने. या दोनही पक्षाचे विभाजन त्यांच्यामुळेच झालं आणि हे सर्व करणारे जर दिल्लीच्या इशाऱ्यावर होत असेल तर त्यांना फोडण्याचा अधिकार जसा आहे तसा विलिनीकरणाचा अधिकार सुद्धा प्राप्त झाला असेल. म्हणून त्या पद्धतीनं हे स्टेटमेंट केले जातात असं माझं मत आहे. अजित पवारांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. त्यामुळे आता दोन पक्षांचं पुन्हा एकत्रीकरण करण्यासाठी देखील अजित पवारांचीच भूमिका महत्त्वाची होती. आता तेच अजितदादा हयात नसल्यानं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा पेच निर्माण झालाय. त्यामुळे सद्यस्थितीत दिसणाऱ्या या अडचणी दूर करण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते खरंच आपला राजकीय स्वार्थ बाजूला ठेवणार का, की विलिनीकरणाची केवळ चर्चाच राहणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.